या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराया तुम्हा मला सांगतायत ज्या रंगामध्ये तुम्ही आम्ही भुलत चाललोय ना, तो रंग कसा आहे? तो रंग रंगपंचमीचा आहे का? आज रंगपंचमी आहे, तो रंग रंगपंचमीचा अजिबात नाही. तुम्ही ज्या रंगामध्ये भुलत चाललाय ना, तो रंग तुम्हाला पैशाचा लागलाय, तो रंग तुम्हाला संपत्तीचा लागलाय, तो रंग तुम्हाला पदाचा लागलाय, खुर्चीचा लागलाय. महाराज म्हणले तो रंग लागून देऊ नका. एकच रंग आहे, रंगी रंगे रे श्रीरंगे. भगवंताचा एकच रंग आहे आणि त्या रंगामध्ये रंगण्याचा प्रयत्न करा. काय भुललासी पतंगे. पतंग ज्याप्रमाणे इथं असतं, पतंग आपण आता मला वाटतंय नागपंचमीच्या सणाला आपण पतंग उडवतो. पतंग इथं असतो आणि क्षणार्धात पतंग कुठे जातो? आकाशात जातो. आकाशात पतंग गेला की दिसायचा बंद होतो. तसं तुमचा आमचा हा देह आहे, जोपर्यंत या पृथ्वीतलावरती आहे पुरुष वर्ग महिला मंडळ, तोपर्यंत हा देह दिसतो. आणि एकदा जर का हा देह दिसायचा बंद झाला, शरीर जायाचे ठेवणे कुठं? स्मशानभूमीमध्ये. शरीर जायाचे ठेवणे दरिसी अभिलाष जने. तुमचे जे शरीर आहे ते तुम्हाला शेवट स्मशानभूमीमध्ये ठेवून जावं लागतंय. महाराज आमचा परिवार सोबत आहे, आमचे घरचे सोबत आहेत, आमची मावशी सोबत आहे, मामा सोबत आहे, काकू सोबत आहे. तुझा नव्हे परिवार, बरं का, जेवढा परिवार दिसतोय तुझा नव्हे हा परिवार. द्रव्य दारा क्षणभंगुर. पैसा अडका संपत्ती हे सगळं द्रव्य दारा क्षणभंगुर आहे. क्षणात जातं, क्षणात. आलं तर लय येतं, गेलं तर लय. अनुभव इकडं. आलं तर लय येतं आणि गेलं तर सगळंच जातं. क्षणभंगुर आहे ते. आणि शेवट महाराज म्हणले अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठू धरा. अंतकाळी तुमच्या आमच्या सोबत फक्त एकच आहे, त्याचं नाव भगवंत आहे. तो भगवंत आपला करा, हेच अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायाला सांगायचं. विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी छोटासा परिवार तो म्हणजे असा, हे बिसे परिवार. सुंदर असं नियोजन आपण या ठिकाणी केलं आणि कैलासवासी राजेंद्र सोमनाथ बिसे काकांना जाऊन बरोबर 1 वर्ष झालं. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कसं विपरीत घडलं सार, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार, चिमन पिलानो पुशीतया. धरीन तुम्हावर माया, काळ जातल्या ममतेची. धरीन तुम्हावर छाया, काय मागाव मी देवा. घर सुखात माझ ठेवा, करी जीवनाचा उद्धार. होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. या मगाशी मी आल्यानंतर पाहिलं, एवढा मोठा बंगला आहे, एवढी संपत्ती आहे, महिला मंडळ पुरुष वर्ग. बाबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये हे सगळं कमवून ठेवलं. ज्यांना हा बंगला बांधला तेच आज बंगल्यामध्ये राहिला आहे. दुर्दैव आहे. विठ्ठल प्रकृतीचा नियम आहे आणि या पृथ्वी तलावरती जेवढे आलेत नागमोते महाराज, प्रत्येकाला जायचं आहे. नियम जरी असला तरी काही लोक लवकर जातात, काही लोक उशिरा जातात. आणि गेल्या वर्षी याच दिवशी याच तिथीला राजेंद्र सोमनाथजी बिसे काकांना या ठिकाणी जावं लागलं. त्यांचे 2 चिरंजीव आहेत. एक जगदीश दादा राजेंद्र बिसे, दुसरे विकास दादा राजेंद्र बिसे आणि एक मुलगी आहे शीतल राजेंद्र बिसे. सुंदर परिवार आहे. चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए. काका तुमच्या आमच्यातून गेल्या वर्षी याच दिवशी निघून गेले. पण जाताना कोणी आपल्याला सांगून जातं का? नाही. नवे कोणालाच, प्रत्येकाला माहीत असेल आपल्या जन्माची तारीख समोर बसलेली. बरं का, माझ्या कीर्तनांमध्ये दोघांनी कीर्तन करावं लागतं, बसलेले मी बी.
दोघांनी कीर्तन केलं, फक्त उभा राहिलेला पाकिट बसलेलं पाकिट तुम्हाला नाहीत नाही, तुम्ही म्हणता ना आम्ही बी कीर्तन केलं. पण माझं आहे का, आपल्याला जन्माची तारीख माहिती आहे बरं का पुरुष वर्ग, आपल्याला जन्माची तारीख माहिती आहे. समोर बसलेले एखाद्याने असं उठायचं आणि त्याला मृत्यूची तारीख सांगा नाहीये. या पृथ्वीतलावरती सर्वांना जन्माची तारीख माहिती आहे, पण जायचंय कधी माहीत नाही. पण तुम्हाला खरं सांगू, हे जायचंय जर माहीत असतं तर लोकांना मरून विकत घेतलं असतं. हे प्रत्येकाला जायचंय ही गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी कीर्तन आहे बरं का. कीर्तन दोन कारणासाठी किरकतसर असावं का माहिती आहे का. शेजाऱ्यानं आपल्या आईवडिलाचं वर्षश्राद्ध मोठं केलं म्हणून आपण वर्षश्राद्ध घालायचं का. वडिलांनी आपल्याला जन्म दिलाय, आईने आपलं पालन पोषण केलंय, त्यांच्या उपकारातून उतराय होण्यासाठी केलेला अठ्ठास म्हणजे त्यांचं वर्षश्राद्ध. विठ्ठल जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत ना तोपर्यंत त्यांची सेवा करा. मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो, तुम्ही काशीला जा, प्रयागला जा, मथुरेला जा, द्वारकेला जा, जेवढ्या ठिकाणी फिरता येईल तेवढ्या ठिकाणी फिरा, पण घरामध्ये जे आई वडील आहे त्यांची सेवा करा. जर त्यांची जितेपणी सेवा केली तर ते तुम्हाला आशीर्वाद देतात. हे आशीर्वाद देतात, तुमचं कल्याण इच्छितात, तुमचं कल्याण झालं पाहिजे देवाला सुद्धा प्रार्थना करतात ते आई वडील. काय तुका म्हणे, पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती सर्व काळ. पण असं घडलं, घरामध्ये प्रॉपर्टी आहे, आई वडिलाची सेवा नाही घडली, आई वडिलाला कधी जेवाय नाही दिलं, आई वडील निघून गेले आणि वरून आई वडील काय करतात, आशीर्वाद चांगला देत नाहीत. सेवा जर केली नाही आणि आईवडिलाला जर आपण व्यवस्थित सांभाळलं नाही तर ते काय करतात, तुम्हाला दुराशीर्वाद देतात. ऐका बसलेले मंडळी, तुम्ही जन्माला आल्यापासून तुमच्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष आहे माहिती आहे मला. कुणी 1972चा दुष्काळ पाहिला, कुणी इथून मागची संकट पाहिली, पण माझा ऐका ना, ज्या वेळेस आपल्याकडे संपत्ती येते, आपल्याकडे पैसा येतो, त्यावेळेस मरण विसरून चालणार नाही का. प्रत्येकाला मरावं लागतं देवा. किती आले न किती गेले, देवाच्या बापाला इथं मरावं लागलं. Yeah.
आले अवतार. प्रत्येकाला जावं लागतं. देवाला जावं लागलं, देवाच्या बापाला जावं लागलं. इथं कोणालाही राहता येत नाही. बसलेले मंडळी, माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही आज आहे, काल होता का नाही? उद्या आहे का नाही? सांगू शकत नाही. जी जमीन तुम्ही कसता 5 एकराचं 10 एकर करता, बरं का मामा, इकडं 5 एकराचं 10 एकर करता, 10 एकराचं 20 एकर करता, एका तोळ्याचं 5 तोळं करता. तुम्ही ज्या संपत्तीला माझं म्हणता ना, ती संपत्ती काल होती, तुम्ही राहणार नाही. आज आमेला पंजामेला बाप मसना नेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. आज्याला जावं लागलं, पंजाला जावं लागलं, नातूला जावं लागणार आणि आपल्यालाही जावं लागणार. हे कळलं तर मरण कळलं, बरोबर ना? चला, ज्या दिवशी आपण निघून जातो, माझा प्रश्न आहे तुम्हाला, बरं का महिला मंडळ पुरुष वर्ग, ज्या दिवशी आपण निघून जातो ना, किती वेळ लागतो आपल्याला मरायला? इकडं पाठीमागं बसलेले मंडळी, किती वेळ लागतो आपल्याला मरायला? 10 दिवस, 20 दिवस? क्षणार्धाचा वाला क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. गळा पडेल, एवढं जर तुमच्या गळ्यात पडलं तर काय करावं लागत नाही. काळ येतो आणि क्षणार्धात उचलून घेऊन जातो. काळाची उडी पडली ना मायबाप, पाठीमागे बसलेले पुरुष वर्ग आहे का, एकदा जर त्या काळानं उडी मारली ना, कोणी सोडवत नाही. कोणी तुमची जहागिरी किती बघत नाही का, तुमची प्रॉपर्टी किती बघत नाही का. अजित दादांची एवढी जहागिरी, एवढी प्रॉपर्टी, उपमुख्यमंत्री पद 6 वेळा भूषवलं, जावं लागलं. अनाथांची माय झाली, सिंधुताई सपकाळ हजारो लेकरांची आई झाली, जावं लागलं. इंदिरा गांधी गेले, देशाच्या पंतप्रधान होत्या. राजीव गांधी गेले, देशाचे पंतप्रधान होते. अटल बिहारी वाजपेयी हे गेले, देशाचे पंतप्रधान होते. अहो एवढंच काय, ऐका टाळबारी, एवढंच काय, टाटा समूहाचे सर्वे सर्वा रतन टाटा हे जावं लागलं. कुणाला राहता येत नाही महाराज, आम्ही आमचं मरण चुकू. सगळ्यात मोठा डान्सर होता, डान्सर ऐका, लक्ष देऊन ऐका, कानाचे सर्वांगीण गुण करा आणि ऐका. मॅक्सवेल नावाचा होता डान्सर. डान्सरनी स्वतःला एका काचामध्ये कोंडलं, चारी बाजूने काच लावली आणि डान्सर म्हणला, आता मी कसं मरणार? नाही मरणार म्हणला. ऐका ना, एक दिवशी सफरचंद कापलं, सफरचंद ऐका, ऍपल सफरचंद कापलं आणि त्या सफरचंदामध्ये एक आळी निघली. आळीचं कारण झालं म्हणून मरावं लागलं, आळी निघली म्हणून मरावं लागलं. एकदा जर त्या काळानं ठरवलं ना तुम्हाला उचलायचं, तुमचा कोणाचा वशिला चालत नाही. तो काळ एवढा मोठा
आपल्याला वाचवणार नाही, देशीचा राजा वाचवणार नाही, गावचा राजा वाचवणार नाही, तालुक्याचा राजा नाही, जिल्ह्याचा नाही, अहो महाराष्ट्राचा राजा आपल्याला वाचवणार नाही, कोणी आपल्याला वाचवित नाही, एवढं लक्षात ठेवा. मग महाराज आम्हाला सांगा ना, आम्ही करायचं काय? मरण येणार आहे ही गोष्ट खरी आहे, पण मेल्यानंतर सुद्धा जिथं राहता येतं. आता तुम्ही म्हणाल महाराज मेल्यानंतर कसं जिथं राहावं? मेल्यानंतर शरीर जाईल, पण तुमचं नाव आणि तुमची कीर्ती जर महागारायची असेल ना, तर माझ्या ज्ञानोबारायांना 750 वर्षे होऊन गेली, माझ्या तुकोबारायांना 350 होऊन गेली, माझ्या छत्रपती शिवाजीराजाला 450च्या वरती वर्ष होऊन गेली. आजही त्यांचं नाव आदरानं घ्यावं लागतं. आज महिला दिन आहे. ज्या राजाला माझ्या आईनं घडवलं त्या आईचं नाव आजही मोठ्या आदरानं घ्यावं लागतं, आजही मोठ्या प्रेमानं त्या आईचं नाव घ्यावं लागतं. जिजाबाई साहेब, एवढी मोठी कीर्ती तुम्हा आम्हाला या ठिकाणी निर्माण करावी लागते. आई काय व्हावी? आईनं काय मागावं माहितीये का? माझा पुत्र सगळ्यात मोठा असावा. आज जागतिक महिला दिन आहे, त्या निमित्तानं 2 मिनिटं घेतो महिला दिनावरती आणि पटकन पुढे जातो. आईनं काय मागावं देवाकडे? महिला समोर आईनं देवाकडे काय मागावं आज सांगतो, ऐका तुम्हाला. देवा, माझ्या पदरी माझ्या पोटी लय मोठी संपत्ती कमवतील एवढी पोर नको देऊ, पण माझा आणि माझ्या नवऱ्याचा सांभाळ करतील एवढी चांगली पोर दे. काय म्हणायचंय? नको सांभाळाय नको तुम्हाला, राहा मग अनाथ आश्रमात. चांगलं जर सांभाळायचं असेल तर देवाला प्रार्थना करा, आमच्या पोटी जी संतान जन्माला येणार आहे ना ती अशी व्हावी, त्यांनी आमचं वर्ष श्राद्ध करावं, त्यांनी आमची पुण्यतिथी करावी, त्यांनी आमचं नाव घ्यावं. या जगामध्ये काही लोक अशीच कोट्यांनी संपत्ती कमवतात, एक दिवस शरीर निघून गेलं दुसऱ्या दिवशी त्यांचं नाव घेत नाहीत. अशी औलाद आपल्या महाराष्ट्रात जिवंत आहे. विठ्ठल बर का? उपनगराध्यक्ष बाळासाहेब, आम्हाला काही घरांमध्ये लोक गेली का नाही प्रश्न करतात, हॉलमध्ये आईवडिलाचा फोटो लावायचा का? गेलेल्या आईवडिलाचा प्रश्न करतात. आता आम्ही महाराज आहे ना, लोक आम्हाला विचारतात गेलेल्या आईवडिलाचा फोटो हॉलमध्ये लावायचा का? आणि किती दिवस लावायचा? विठ्ठल महाराज माझं त्यांना उत्तर असतं, जोपर्यंत त्या आई बापाची प्रॉपर्टी खाताय ना तोपर्यंत तो फोटो निघला नाही पाहिजे. काय म्हणायचं विठ्ठल? आम्ही मरण विसरलो, आम्ही आई बाप विसरलो. आणि हे कीर्तनामध्ये का सांगावं लागतं माहितीये का? आम्ही हे जे भांडवल बनवतो अशातला भाग नाही. कीर्तन एवढ्या कीर्तनामध्ये सांगून सुद्धा भिसे साहेब लोक आई वडिलाचं ऐकत नाही, लोक आमचं कीर्तनकाराचं ऐकत नाहीत. पण लोक काय करतात माहितीये? 2 तास इथं बसले की लोकांना वाटतं वा वा वा, नाही असं घडलं पाहिजे. एकदा मंडपाच्या बाहेर गेलं किरकत सर की लोक म्हणतात रोजचा बुवाचा सांगायचा कुशाल धंदा मानताय, रोजचा सांगायचा धंदा आहे, पण माझा ऐका ना, आमचा धंदा नाही, पण तुमच्या जीवनाचा उद्धार व्हावा हे आम्हाला वाटतं. पण लोकांचं एक असं गणित आहे किरकत सर, जोपर्यंत आजार बरा होत नाही तोपर्यंत लोक ऐकतात डॉक्टरचं. कुणाचं? जोपर्यंत आजार बरा होत नाही तोवर डॉक्टरचं ऐकतात, जोपर्यंत घर पूर्ण होत नाही तोवर लोक इंजिनियरचं ऐकतात, जोपर्यंत कोर्टातनं केस निकाली लागत नाही तोपर्यंत लोक वकिलाचं ऐकतात, जोपर्यंत शाळेत शिकतात तोपर्यंत शिक्षकाचं ऐकतात, आणि 2 तास फक्त बुवाचं ऐकतात. आणि एकदा बाहेर गेलं काय म्हणतात? अहो लोकांचं खूप अवघड झालंय. मला चला तिकडे वळायचं नाही, पण या शरीराचा ज्याला गर्व करता, ज्याला फेरन लावली लावता, ज्याला पावडर लावता, ज्या शरीराला नटवता, ज्या शरीरावरती 800-900 रुपयाचं कापड घालता, ते शरीर एकदा ठेवावं लागणार आहे आणि या शरीराची माती होणार आहे. शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. कोणी कामा नाही अंती, कोणी कामा नाही अंती, कोणी कामा नाही अंती, कोणी कामा नाही अंती, कोणी कामा नाही अंती.
कोणी कामा नये कोणी कामा नये शरीराची होय माती कोटी कामा कोणी कामा शरीर ज्या दिवशी आपण ठेवतो ना, शरीराची होय माती कोणी कामा नाही आणती. तुमच्या शरीराची माती होणार आहे, पण तिथून पुढं ऐका ना, कोण आपल्यासाठी थांबत नाही बरं का. मागं बसलेले पुरुष वर्ग, ज्येष्ठ मंडळी ऐका, जग कोणासाठी थांबत नाही. थांबतं का जग? कोणासाठी थांबतं का? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जाऊ द्या, नाहीतर उपमुख्यमंत्री जाऊ द्या, गावचा सरपंच जाऊ द्या, नाहीतर उपसरपंच जाऊ द्या, खासदार जाऊ द्या, नाहीतर पंतप्रधान जाऊ द्या, जग कोणासाठी थांबतं का? नाही ना थांबत. मग माझा ऐका ना, फक्त स्वतःसाठी आयुष्य जगत असताना एक काम करा. आयुष्य जगत असताना त्या देवाला आपलं करा. तो देव काय करेल? तुमचं जन्म मरणाचं जे दुःख आहे ना, तो देव स्वतःच्या अंगावरती घेईल आणि त्या जन्म मरणाच्या दुःखातून तुम्हाला बाहेर काढेल. ऐका ना, ऐका, ज्या दिवशी तुम्हाला हे शरीर ठेवायचंय ना, ऐका, आता सगळं क्रियाक्रम सांगतो तुम्हाला. वर्षश्राद्ध का करायचं, वर्षश्राद्ध केल्यावर काय होतं, तिथून पुढे वर्षभर काय क्रिया असते. ऐका, ज्या दिवशी तुम्ही शरीर ठेवता बरं का, पाहुणे मंडळींना फोन जातो, असं गेलेत या. पाहुणे मंडळी येतात, ॲम्ब्युलन्सनं प्रेत घरी आणलं जातं आणि पाहुण्या रावळ्यांची चुळबुळ चालू होते. ऐका, पाहुणे रावळे एकमेकाच्या कानात म्हणतात, रामभाऊ कधी येईल म्हणत नाही, प्रेत कधी येईल म्हणतात. काय माझा ऐका ना, लक्षात घ्या, ज्या शरीराला आतापर्यंत लोक नावानं हाक मारत होती, तुम्ही गेल्यानंतर 2च तासामध्ये लोक त्याला प्रेत म्हणतात. यापेक्षा दुर्दैव काय आहे? विठ्ठल विठ्ठल हो, यापेक्षा दुर्दैव काय आहे? ऐका, बॉडी दारामध्ये येते, पाहुणे रावळे रडतात, घरातील मंडळी रडतात, सगळे रडतात, पण ऐका ना, त्या प्रेताची एकच भावना झालेली असती, लक्ष्मीला ठाव स्मशानीचा, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्मीला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हय हया यमधर्म. ती काम क्रोध जे आहे अंगामध्ये ते सगळे रडतात. ऐका ना, जे शरीर आजपर्यंत 5,000, 10,000, 15,000, 20,000च्या गादीवरती झोपलंय, त्या शरीराला तुम्ही ज्यावेळेस निघून जाता त्यावेळेस कडब्याच्या किती रुपयाच्या पिंडीवर झोपवतात? 50 रुपयाला भेटते कडब्याची पिंडी. खेडेगावात फुकट असते, पण शहरामध्ये तुम्हाला विकत आणावी लागते, 50 रुपयाला भेटते. आमची आयुष्य गेलं 5,000, 10,000, 20,000च्या गादीवर झोपायला. पण ऐका ना, ज्या दिवशी तुम्ही मरण पावता ना, त्या दिवशी तुम्हाला सगळ्याला कडब्याच्या पिढीवर जायचं, एवढं लक्षात घ्या. महाराज सांगताय बरोबर आहे. अजून काय आमच्या आयुष्यामध्ये? ज्या घरामध्ये आम्ही 30 लाखाचं बाथरूम बांधलं, पण आमची शेवटची आंघोळ महाराज कुठे? ऐका ना, आमच्या दारामध्ये. कोणी म्हणत नाही ते 50 लाखाचं बाथरूम आहे, 30 लाखाचं बाथरूम आहे, आयुष्यभर काबाड कष्ट करून बांधलंय, त्याच्यामध्ये आंघोळ घाला कोण म्हणतं का? उरका उरका म्हणतात, उरका उरका. जेवाय जायचं, भूक लागली. मग माझा ऐका ना, ज्या बाथरूमसाठी, ज्या घरासाठी तुम्ही आयुष्यभर काबाड कष्ट केलं, त्या घरामध्ये तुम्हाला शेवट यायला चान्स नाही. मग एवढा गर्व कोणत्या गोष्टीचा आहे? तुला इबादत करले, तुला करे रखवाली, तुला इबादत करले, तुला करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, 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 पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली.
की पाजत कर ले, तुला करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. या शरीरामधून एकदा जर का इथून आत्मा निघून गेला ना की हे शरीर काय होतं, प्रेत होतं, प्रेत. आणि अशा प्रेताला आपण काय करतो, हा चला पुढली क्रिया आहे का, त्या प्रेताला त्या कशावरती, तिरडीवरती झोपवलं जातं आणि लोक म्हणतात उचला उचला, पण ऐका ना, एक सूप म्हणतात ना, सूपच म्हणतात का सूपाला, सूप आणतात, त्या सुपामध्ये ज्वारी घेतात, त्या सुपामध्ये तांदूळ घेतात, गहू घेतात, पाहिजे ती गोष्ट घेतात आणि त्या प्रेताचा हात त्या सुपाला लावतात. का हो, का लावतात, कधी विचार केलाय? पाठीमागं बसलेले मंडळी लय बुवा वाटायला लावलं, बारकं लयच बोलते, कधी सांगत नाहीत लोक. हे तुम्हाला सांगितलं पाहिजे कुठल्या गोष्टी का असतात. हिंदू धर्मामध्ये जी क्रिया होते ती सांगतोय आणि त्यापेक्षा वेगळी सांगून तुम्ही माझं ऐकणार नाही, मी बी तुम्हाला सांगणार नाही. हिंदू धर्मामध्ये आपल्याकडं सूप आणलं जातं, सूप, आणि त्या सुपामध्ये गहू असतात, तांदूळ असतात, ज्वारी असते आणि त्या ज्वारीचा हात, त्या प्रेताचा हात त्या गव्हाला लावला जातो, त्या तांदळाला लावला जातो. का? ऐका, जेवढे दिवस आयुष्यामध्ये काबाड कष्ट केले, शेतीवाडी केली, काबाड कष्ट करून धन कमावलं, पण धनामधला एकही फुटका दाना सोबत नेला नाही, हे कळण्यासाठी त्या सुपाला हात लावायचा. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, दूसरा ही खाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ आएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. आम्ही आयुष्यात जगत असताना येतानाही काय आणलं नव्हतं, आणलं होतं का, आणि जातानाही काही नेत नाही, पण आयुष्य जगत असताना आम्ही छाती फुगवून जगतो. कसं छाती फुगवून? मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, गर्वानं तू फुगू नको तुझ्या या छातीला, तुझ्या परी भले भले मिळाले, तुझ्या परी भले भले मिळाले आम्हाला. मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला, गर्वानं तू फुगू नको आपल्या या छातीला, तुझ्या परी भले भले मिळाले, तुझ्या परी भले भले मिळाले आम्हाला. तुझ्या परी भले भले मिळाले आम्हाला, तुझ्या परी भले भले मिळाले आम्हाला. ऐका ना, सगळ्याला इथंच जायचंय. ऐका, मी सांगत होतो खाली हात आया हे, खाली हात जाएगा. ऐका ना, ज्या वेळेस आपल्या हाताला ते सूप लावलं जातं, माझ्या विषयावरनं बाजूला जाऊ नका बरं का, हा तो विषय पुढे घ्या परत. ज्या सूपाला आपण हात लावतो ते सूप तिथं ठेवलं जातं, मोडलं जातं, मोडलं बरोबर ना, काय चुकत, जुनी माणसं आहेत समोर, सूप मोडून टाकतात बरोबर, मोडून टाकलं जातं सूप आणि तुम्हाला सुतुळीने बांधलं जातं. सुतुळीनं एवढं जाम बांधलं जातं, बीसी साहेब एवढं पॅक बांधतात, जणू काय उठून पळतंय काय की, एवढं बी पॅक बांधत जाऊ नका, त्या शरीराचं लय हाल करत जाऊ नका, कारण आत्मा तर निघून गेलाय, शरीर तर उठणार नाही. बांधोनिया देती यमाची हाती, भुशीने घेती काढोनिया, गळ्यामध्ये असणारं सोनं नाणं दागिनं, कानातलं नाकातलं पायातलं राहतंय का कुठं, कमरचं सगळं काढून घेतात. कोण? पोर सगळं काढून घेतात. मग माझं ऐका ना महाराज, सगळं जर इथं ठेवून जायचंय तर गर्व कोणत्या गोष्टीचा आहे, कमवताय कोणासाठी, काय कमवून करायचंय, बरं जेवढं कमवताय त्याच्यामध्ये समाजाच्या वाटणीला किती देताय, त्याच्यामध्ये दान धर्म किती करताय, त्याच्यामध्ये तुम्ही धर्मासाठी काय करताय, त्याच्यासाठी तुम्ही अन्नदानासाठी काय करताय, ह्याही गोष्टी महत्वाच्या आहेत. आयुष्यामध्ये प्रत्येक जण पैसा कमवतो बरं का, सगळेजण पैसा कमवतात,
होता तुम पैसा जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी. ए आज वर्ष श्राद्ध होतोय आणि यांचं नाव घ्यायचं म्हणून मी बोलतो अशातला भाग नाही. वर्ष श्राद्ध कुणाचं होतं, पुण्यतिथी कुणाची होती? ज्याचं पुण्य शिल्लक आहे, ज्याचं वर्ष श्राद्धाला पुण्य शिल्लक आहे त्याचं वर्ष श्राद्ध त्यांची पुण्यतिथी होती. हे आम्ही प्रत्येकाचं आयुष्य बघतो, कुणाचं वर्ष श्राद्ध होत नाही, कुणाची पुण्यतिथी होत नाही. एवढं पाप आडवं येतं. काही मागल्या 2-4 दिवसापूर्वी सुनील महाराज एका माणसानं फोन केला शिरसटवाडी म्हणून. आता लई आतलं सांगत नाही, आडनाव सांगत नाही, नाव सांगत नाही. कालपर्यंत त्या माणसाने 5 वेळा फोन केलाय. पहिला फोन केला, महाराज किती घेता? म्हणलं पाहिजे एवढं द्या, काय अडचण नाही तुम्हाला मनाने. आता ह्यांना कसं पाहिजे एवढं द्या, मला काय एवढी जण घेऊन आलो, तुमच्या मनाला वाटेल ते देऊन टाक. परत दुसरा फोन, महाराज करा फिक्स. केलं फिक्स. काल फोन आला, महाराज जरा अडचणच आली. आता सकाळ फोन आला, महाराज जरा पैसे लय होते. आता मला वाटतं कीर्तन सुटल्यावर अजून एकदा येईल, महाराज कॅन्सल. ए ज्याचं पुण्य शिल्लक आहे त्याचं वर्ष श्राद्ध होणार आहे आणि ज्याचं पाप आडवय ना त्यांनी किती प्रयत्न करू द्या. ए माझं कीर्तन नाही इंदुरेकराच ठेवा पण होणार नाही. विठ्ठल विठ्ठल 2000 वाला बुवाला लावा नाहीतर 50,000 वाला बुवा लावा, वर्षात होईल का? नाही होणार. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्हाला दोरीनं बांधलं जातं, पॅक बांधलं जातं आणि तुमचं तोंड कुठं असतं? बोला बोला, कुठं असतं? वर 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 असतं ना, आकाशाच्या दिशेने. का असतं? समोर एक जण गट घेऊन असतो, गट, आणि त्या गटामध्ये एक धूर असतो, धूर. हा, धुराच्या मागं त्या प्रेताला जावं लागतं. आजपर्यंत मी कुणाचं ऐकलं नाही, आजपर्यंत कुणाला बोललो नाही, आजपर्यंत माझाच गाडा पुढं म्हणत मीच फिरलो. पण आता मला या धुराच्या मागं जावं लागतंय. त्या धुराच्या माग लक्षेला ठाव स्मशानीचा, त्या धुराच्या मागे जावं लागतं. ए आयुष्यभर जी मस्ती आहे, आयुष्यभर जी तुम्ही कमवलेली प्रॉपर्टी आहे, ह्याचा जो अभिमान आहे, तो अभिमान ज्या दिवशी तुम्ही निघून जाताना त्याच दिवशी गळून पडतो आणि त्याच दिवशी तुम्हाला म्हणावं लागतं, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको ही खो दिया, जिसे पाना था उसको ही खो दिया. क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको खो दिया, जिसे पाना था उसको खो दिया रे. ज्याला मिळवायचं होतं आयुष्यामध्ये आम्ही त्याला गमावलं. ऐका ना महाराज, पुढली क्रिया सांगा. हा, सरण रचलं जातं आणि सरणावरती सर्वजण झोपतात, बरोबर ना? हा, बघितलं का? टाळकरी झोपल्यावर कसं व्हायचं? हा, झोपवलं जातं आणि मग माझा बसलेले मंडळी तुम्हाला प्रश्न आहे, जो आत्मा गेलाय, जे शरीर गेलंय, त्यांचं जे शिर असतं, जे धड असतं, कुठल्या बाजूला करायचं? बुवा आम्हाला काय माहित, तुम्हाला कशाला आणले? आग्नेय दिशा, पूर्व दिशा आणि दक्षिण दिशेच्या मधली जी आग्नेय दिशा आहे, त्या आग्नेय दिशेला त्यांचं शिर असावं, बरोबर ना? मधोमध असावं आणि मधोमध असल्यानंतर तसं ठेवावं त्यांना. हा, सर्वांनी अंगठ्यानं पाणी पाजावं. अंगठ्यानं पाणी पाजून झाल्यानंतर घरातल्या लोकांनी दर्शन घ्यावं आणि शेवट घट फिरवण्यासाठी फिरविला घट, फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी,
बोंब झाली, बोंब मारायची, बोंब कुणी मारायची? पोरांनी मारायची. मोठा मुलगा असेल तर मोठ्या मुलाने, बारका मुलगा असेल तर बालका मुलाने, दोघेही नसतील तर भावाने, नाहीतर पुतण्याने. ही विधी सांगितलेला आहे, शास्त्रामध्ये सगळं लिखित आहे. जास्त काही मी वेळ घालवत नाही. मग अग्नी दिले जातो. अग्नी दिल्यानंतर मग माझा प्रश्न तुम्हाला ऐका ना, समोर बसलेले मंडळी, मी तुम्हाला मरण पटवून देण्यासाठी आलोय. आणि एकदा जर का मंडपामध्ये बसलेल्या लोकांना मरण कळालं की उद्यापासून भजन कीर्तन जोरदार चालू होते. ती हसला गे खुशाल, म्हणजे पटलं तुम्हाला? कुठला आम्हाला तुम्ही किती सांगा ओरडू ओरडू, शेवट आम्ही भजन कीर्तन कुठलं करायला? बरं का बसलेली मंडळी, परवा दिवशी माळशिरसलं होतं आणि इथं 2-4 लोक, तिथं 2-4, तिथं 2-4, सगळी लांब 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 बसलेली. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे का ना, इंदापूरमध्ये मुख्यमंत्र्याची सभा असावी. कुणाची? मुख्यमंत्र्याची सभा असावी. लोक लांब बसत्याल का जवळ बसत्याल? जवळ. का माहितीये का? कुणी लक्ष द्यावं? मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे बघावं, माझं नाव घ्यावं. कुणाला वाटतं त्या माणसाला. आणि कीर्तनात लोक कुठं जवळ बसत्यात का लांब बसत्यात? माझ्यातून तुमच्या वावभर अंतर आहे की राव. विठ्ठल विठ्ठल. इथं बसल्यानंतर मी लक्ष देईन तो भाग वेगळा, पण हा देव तुमच्याकडे बसल्यानंतर लक्ष देईन. मग माझा प्रश्न आहे, मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलेलं चांगलं का देवानं लक्ष दिलेलं? महाराज आम्हाला कशाला विचारताय? ऐका ना, विनोदाचा भाग सोडा. त्या देवानं तुमच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. त्या देवानं म्हटलं पाहिजे की मी तुमच्या सोबत आहे. आणि मी जर का तुमच्या सोबत असेल तर आयुष्यामध्ये घाबरायची गरज नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे म्हणणार सुद्धा जे संत आहेत, हे म्हणणार सुद्धा जो देव आहे, त्या देवाच्या सानिध्यात राहा. आम्ही कीर्तनाला आलो की लांब लांब बसतो. बुवा जणू काय तोळा 1.5 तोळा मागतोय, नाहीतर 1-2 एकर मागतोय. असं लोक बघून महाग बसतात. महाग नाही बसायचं. कीर्तनामध्ये नेहमी पुढं बसत जा. चला असो. प्रेताची काय होते? माती होते. माती. माती झाली. सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. आणि निघून गेल्यानंतर तिसऱ्याचा कार्यक्रम येतो, सावडायचा. आपल्याकडे सावडणं म्हणतात, बरोबर? मातीचा कार्यक्रम, सावडण्याचा कार्यक्रम. ओके, सावडण्याचा कार्यक्रम असतो. माती घेतली जाते आणि पाण्यामध्ये विसर्जित केली जाते. हाडं घेतात, पाण्यामध्ये विलीन केली जातात. मग माझा प्रश्न आहे तुम्हाला, तिथून पुढे आत्म्याचं होतं काय? तुम्हाला प्रश्न पडतो सगळ्यांना. ऐका, इथून पुढे ऐका. रोज आपला आत्मा 3000 योनं रोज प्रवास करत 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 कुठं जातो? वरती स्वर्गाकडे जातो. मग महाराज आम्हाला सांगा, का खरंच स्वर्ग आहे का? खरंच वैकुंठ आहे का? खरंच कैलास आहे का? मग आमचा प्रश्न तुम्हाला आहे, जर हवा एक हवा कुणाची हवा दिसती का? नाही दिसत. तसं जर वरती वैकुंठ असेल, वरती जर हिमालय, वरती जर आमच्या भगवान शंकराचं जर कैलास असेल तर ते आम्हाला दिसेल का? नाही दिसणार. आमचा आत्मा रोज 3000 योजन करत रोज वर जातो आणि एक दिवस थांबतो. कधी? ज्या दिवशी मासिक आहे त्या दिवशी. कशाला थांबतात? जेवण करण्यासाठी थांबतात, हे प्रसाद करण्यासाठी. मग मासिक घातलं ना, 11 मासिक घातले, हे 12व्या मासिकाला आज तुमचे पाहुणे रावळे सगळे तुमचा दुखवटा काढण्यासाठी काय आणतात? नवे कपडे आणतात. तुम्हाला आयुष्यामध्ये जे दुःख झालंय वर्षभर, ते दुःख या ठिकाणी नाहीसं करण्यासाठी तुम्हाला नवीन कपडे दिले जातात, गोडधोड खाऊ घातलं जातं. मग माझं सांगणं आहे तुम्हाला, आजच्या दिवशी त्या आत्म्याला काय मिळते? मुक्ती मिळते. आणि त्या आत्म्याचं श्राद्ध घातलं जातं. काकांनी मगाशी श्राद्ध घातलं. तो विधी आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे. तो विधी झाला तर त्या कीर्तनाला महत्व आहे, नाहीतर या कीर्तनाला त्या विधीशिवाय महत्व नाही. विठ्ठल पिंड पदावरी दिला आपुले करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितराचे ऋण. पिंड द्यावा, आणि पिंड दिल्यानंतर काकांनी सगळं विधी केलेलाच आहे. म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये काय करा? त्या भगवंताच्या रंगामध्ये रंगा. अभंगाचं पहिलं रंगी रंगी रे श्री रंगी 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 रे श्री रंगी
रंगी रंगी रे श्री रंगे 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 ओ काय फुलला सी पतंगे हो काय फुलला सी पतंगे काय फुलला सी पतंगे काय फुलला सी पतंगे ओ काय फुलला सी पतंगे काय फुलला सी पतंगे सी पतंगे काय फुलला सी पतंगे शरीर जायाची हे वने शरीर जायाची हे वने ओ शरीर जायाची हे वने शरीर जायाची हे वने शरीर पायाचे बने शरीर दयाचे बने शरीर दयाचे बने शरीर दयाचे बने ओ रंगी रंगी रे रंगे काय फुलला सी पतंगे काय फुलला सी पतंगे काय फुलला सी पतंगे पतंगे रंगी रंगे काय फुलला सी पतंगे. ऐका ना, ऐका महिला मंडळ पुरुष वर्ग, आपण गेलो आज वर्ष पूर्ण झालं. आज काय करावं लागतं आपल्याला? देवाचं नाव घ्यावं लागतं. कशासाठी? मुक्ती मिळण्यासाठी. आयुष्यामध्ये जर देवाचं नाव आपण घेतलं तर आयुष्यामध्ये किती मुक्ती आपल्याला भेटेल, किती ठिकाणी आपल्याला देव जागा देईल. पण आम्ही आयुष्यामध्ये विसरतो. काय विसरतो? शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने. नोहे तुझा हा परिवार, ज्या परिवाराला तुम्ही माझं म्हणताय, जो परिवार तुम्ही घेऊन फिरताय, ज्या परिवाराचं नाव तुम्ही पुढं मागे लावताय, तो परिवार नोहे तुझा हा परिवार. द्रव्यदारा क्षणभंगूर, पैसा जाणार आहे, आडका जाणार आहे. काल एक भिकारी होता, भिकारी आज त्याला राजा करण्याची ताकद देवामध्ये, आणि त्या राजाला भिकारी करण्याची ताकद ही कुणामध्ये? ते देवामध्ये. ऐका ना, हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबागरी पाणी. त्या राजाला सुद्धा स्वप्नामध्ये दिलेलं राज्य सोडावं लागलं आणि काय व्हावं लागलं? भिकारी व्हावं लागलं. हरिश्चंद्र तारा राणी आणि वाहे डोंबागरी पाणी. दुसऱ्या दिवशी पासून डोंबागरी पाणी व्हावं लागलं. मग महाराज, आमचा तुम्हाला प्रश्न आहे की आम्ही काय करू, काय नाही करायचं? तुकोबराय म्हणले, अंतकाळी शेवटच्या वेळीला एकच काम करा. काय? अभंगाचं शेवटचं चरण. अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा चा सोयरा अंतकाळीचा सोयरा
जायाची ठेवणी अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. ऐका ना बसलेली मंडळी, झालंय माझं कीर्तन. शेवटचे 15 मिनिटं आपल्याकडे आहेत आणि 15 मिनिटामध्ये मला तुम्हाला बाप सांगायचा आहे, अभंगाचं शेवटचं चरण पटवून द्यायचंय आणि कीर्तन संपवायचं. ऐका ना, ए तुका म्हणे विठूधरा अंतकाळीचा सोयरा. ए अंतकाळी जर त्या भगवंताला जरी आपलं केलं तर तो भगवंत तुमचा उद्धार करतो. कशा प्रकारे ऐका, एक हरिण होता, हरिण, आणि हरिण गेलं. हरणाचं पाडसं एक रोज कीर्तनाला यायचं. कीर्तन चालू असलं की हरिण काय करायचं, मोठ्या मोठ्यानं जोराजोरानं उड्या मारायचं. कोण? हरिण. आणि हरणाला एक दिवस लोकांनी प्रश्न विचारला, का हो रोज कीर्तन चालू असलं, भजन चालू असलं की रोज तुम्ही इथं येता आणि रोज उड्या मारता? हरणाला लोकांनी विचारलं. हरणाला लोकांनी विचारलं की का उडी मारता, का भजनापाशी येता आणि का भजनामध्ये तल्लीन होता? महाराज, तुम्ही भजनामध्ये कुठला राग म्हणता मला माहित नाही, भजनामध्ये कुठला अभंग म्हणता मला माहित नाही, भजन चांगलं करता का वंगाळ करता मला माहित नाही, पण भजन करत असताना जो पकवाज वाजतो त्या पकवाजाला कातड माझ्या आईचं लावलेलं आहे, म्हणून मी रोज कीर्तनामध्ये येतो. यालाच म्हणतात अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. म्हणून असा भगवंत शेवटी सुद्धा आपल्या सोबत असतो हे लक्षात ठेवा. म्हणून शरीर जायाचे ठेवणे दरीसी अभिलाषा जणी. म्हणून झालंय माझं कीर्तन. एकदा मगाच्यापासून मी अजिबात कोणाला म्हटलं नाही कीर्तनामध्ये टाळी वाजवा बर का. पुरुष वर्ग कीर्तनाला आलं ना 2 तासामध्ये एकदा तरी टाळी वाजवावी. बाकीच्या वेळी आम्हाला लोक सांगतात पण आम्ही इकडं तिकडं कोणाचं ऐकतो का? पण नाही ऐकत. कीर्तनकाराचं 2 तास एवढंच ऐका की मोठ्या प्रेमानं इथं बसल्यावर तरी एकदा देवाची टाळी वाजवायची. टाळी, हा एक टाळी सगळ्यांनी. हा आवाज कुठे? हा हा तुटू या का फोडा. ठाला ठाला टाळी 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 महाराज आवाज हात दुखलं की नाही हो, थोडा त्रास होईल पण गुण थोडा होईल त्रास पण गुण हमखास येईल. 2 मिनिटं जरी देवाची टाळी तुम्ही कीर्तनामध्ये वाजवली त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल. एक राजा होता आणि सांगितलं त्या ठिकाणी मरण आले. मरण आल्यानंतर सुद्धा 1 तासामध्ये देवाला काय केलं? आपलंसं केलं. आपलंसं त्याचं नाव 1 तास उरला खाटवांग रायाशी. 1 तासामध्ये सुद्धा देवाला आपलंसं करता येतं, पण तुमचं मन तसं पाहिजे, तुमची भावना तशी पाहिजे. म्हणून चला झालंय माझं कीर्तन. आणि या कीर्तनासाठी ज्यांनी मला या ठिकाणी बोलवलं असे BC परिवार यांना सुद्धा धन्यवाद देतो. आता शेवटच्या वेळी सर्वांना विनंती, बाहेर या, सर्वांनी 2 मिनिटं समोर बसा. शेवटचं मधलं भजन विडोबा रखो मा गेल्या वर्षी याच दिवशी आणि आजच्या स्थितीला आपल्या घरातून
आदरणीय या दोन्ही चिरंजीवांचे वडील निघून गेले. आयुष्यामध्ये सगळं असावं. ऐका ना, शेवटचे 10 मिनटं माझ्याकडे आहेत. आता लक्ष देऊन ऐका. अख्खं कीर्तन इथं सोडून जा, पण एवढे 10 मिनटं घरी घेऊन जा. तुम्हाला सांगणे इतका मोठा अजिबात नाही, पण 2 पुस्तकं 2 ग्रंथ वाचली म्हणून तुम्हाला सांगतो. ऐका, या घरामधून बिसे परिवाराच्या एक आधारवर निघून गेला, एक बाप निघून गेला. ही बापाची किंमत काय असते आणि बाप काय असतो? ज्यांच्या घरातला बाप निघून गेलाय त्यांना विचारा बापाची किंमत. ज्या दिवशी आमच्यावरती मोठं संकट येतं आणि मोठ्या संकटाला तोंड देताना आम्ही बापाला म्हणतोय बाबा, बापाची आठवण येते मोठ्या संकटाला. 5-10 लाखाची अमाऊंट लागावी, रक्कम लागावी, गावातल्या 4-5 माणसांकडे हात पसरावेत. हो, पैसे पाहिजेत. 4-5 लाखाची मदत करता का? हे कोणी मदत करत नाही आपल्याला. पण तुम्हाला सांगू, बापाला फक्त एकदा म्हणा 4-5 लाख रुपये लागतायत, कुठूनही द्या. तो बाप सावकाराच्या पाया पडतो, सोनाराकडे जातो, गावातल्या मोठ्या प्रतिष्ठित लोकांकडे जातो आणि त्यांना विनंती करतो, थोडं पैसे लागायच्या, पोराला काम आहे, पैसे देता का? तो बाप आयुष्यामध्ये असला ना सगळं सुख मिळतं. घरामध्ये बाप भितडाला टेकलेला बसलेला असू द्या तरी तो बाप एक आधार असतो, आधार. आणि तो बाप काय एकदा जर का निघून गेला तर आमच्या आयुष्यातला आधार निघून जातो. माझा ऐका ना, घरामध्ये आणून दिलेल्या बाजाराची भाजी, घरामध्ये आणून दिलेल्या धान्याची चपाती कुणी करतं, पण तो बाजार आणण्यासाठी लागणारा पैसा तो बाप उभा करतो. किती मोठ्या संकटातून आमचा सांभाळ करतो. जन्माला आल्यानंतर आम्ही जन्माला आलो की सगळ्यात जास्त आनंद आमच्या बापाला होतो. बाप म्हणतो मला मुलगा झाला म्हणून पेढे वाटणारा तो बाप आहे. ऐका ना, तुम्ही शाळेत जावं म्हणून तुला दप्तर आणून देणारा तो बाप आहे. शाळेमध्ये पाणी पियला यावं म्हणून ती बॉटल घेऊन देणारा तो बाप आहे. तुम्हाला लिहिता यावं म्हणून दप्तर आणून देणारा, तुम्हाला वही आणून देणारा, पेन आणून देणारा तो बाप आहे. आम्हाला सगळं कळतं, सगळं महाराज, सगळं येतं, सगळं कळतं, पण उमजत काही नाही. आम्ही बापाला नेहमी म्हणतो तुम्हाला काय कळतं? त्या बापाला जर काय काय कळत नसतं तर लाखोंची संपत्ती, कोट्यांची संपत्ती क्षणार्धात तो बाप तुमच्या नावावर करून टाकतात. बाप करी जोडे लेकुराची ओढी आणि आपली करवंडी वागवणी, एकाएकी केला मिराशीचा धनी, कडे वागवणी भारखांदी. ऐका ना, बाप आयुष्यामध्ये काय असतो? बाप ऊस तोडाय जाईल, बाप लोकांची मजुरी करीन, पण पोराला कुणाचं पाय धरायला लावत नाही, त्याचं नाव बाप आहे. आयुष्यामध्ये सगळ्यांना इसरा, राजकारणी इसरा, लोक इसरा, सगळ्यांना इसरा, पण बापाला इसरायचं नाही. खरं सांगू तुम्हाला, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर ओळख जर कोण करून देतं त्याचं नाव बाप आहे. तुम्हाला नाव कोण देतं तर त्यांचं नाव बाप आहे. सगळं आम्हाला जगानं सगळं सांगितलं, पण नेहमी आम्ही बाप मागं ठेवला. आई आम्हाला सगळ्या जागी माहिती आहे, पण बाप आमचा आम्हाला कुठं सांगत नाही. महाराज, बाप केवढा आहे हो? नदीची पाण्याची पातळी तपासता येईल. शेजारी भीमा नदी आहे, तिची पाण्याची पातळी तपासता येईल, पण अरबी समुद्रात जावा, हिंदी महासमुद्रात जावा, तिथं गेल्यानंतर पाण्याची खोली तुम्हाला तपासता येणार नाही. तेवढं प्रेम त्या बापाचं आहे, त्याचं प्रेम तुम्हाला तपासता येणार नाही. वर्ण किती लोकांना रागीट वाटतो आमचा बाप, पण आतनं मऊ असतो आमचा बाप. बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कनकर कना, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याच हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या ते माना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल,
बाप जागतो म्हणून घर झोपत कुशाल बाप म्हणजे कसा जसा पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यातला थेंब तुला दिसणार रे कसा बाप घराचा तो पाया आई कळस त्यावरी जेव्हा कोसळ तो पाया तेव्हा कोसळ ते घर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळ ते घर आमचा बाप आयुष्यामध्ये आम्हाला कळाला नाही आमचा बाप आयुष्यामध्ये गेल्यानंतर आम्हाला कळाला महाराज जोपर्यंत बाप जिवंत आहे ना माझा तुम्हाला प्रश्न आहे समोर बसलेले बाप रडलेला दाखवा आयुष्यामध्ये बाप रडलेला दाखवा बाप कधी रडत नाही सगळी लोक आम्ही पाहिली सगळी लोक आम्ही बघितली आम्ही रोज कीर्तन करत फिरतो पण आमच्या आयुष्यामध्ये आम्ही कधी बाप रडलेला बघितला नाही जो आयुष्यामध्ये कधीच रडत नाही त्याचं नाव बाप आहे आणि पुरामधी माया त्याच्या काळ्या मेघावाने दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला ओठामंदी हासू जरी कणा वाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर मुखी मुखी माया त्याची मुखी घाल मेल लेकरांच्या पायी उभा जन्म बुधळेल आधाराचा वड जणू वाकल आभाळ त्याच्या विना पाचोळा हे जिन रानमाळ घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर आमच्या आयुष्यामध्ये बापानं कधी 1000 रुपये मीटरचं कापड घेतलेलं आम्ही बघितलं नाही कधी 500 रुपये मीटरचं कापड घेतलेलं बघितलं नाही नेहमी फाटकं बनेल घालून आमच्या आयुष्यामध्ये आमच्या संसारामध्ये ज्यानं हातभार लावला आणि छोटा असणारा संसार मोठा करून दाखवला त्याचं नाव बाप आहे बापाचं प्रेम जर काय असतं त्या मुलीला विचारा मुलीचं आणि बापाचं वेगळंच नातं आहे हे दोघं भाऊ आहेत आणि यांच्याकडे बघितल्यानंतर मी पहिल्यांदा आलो माझी एकांसोबतच ओळख होती बीसी साहेब आणि इथं बघितल्यानंतर आमचे विकास दादा आहेत आमचे दुसरे जगदीश दादा आहेत अरे एवढी सुंदर मुलं आहेत काय प्रेम बापावरती त्यांचं आहे एवढा मोठा मंडप टाकला एवढं मोठं अन्नदान ठेवलंय कीर्तनाचा मोठा कार्यक्रम ठेवलाय पण माझा ऐका ना समोर बसलेली मंडळी किती मोठे सप्ते करा किती मोठे कीर्तन करा आता तुमची भावना आहे सगळ्यांची भावना आहे माझी भावना असते पण जोपर्यंत बाप जिवंत आहे ना तोपर्यंत त्याची सेवा करा ऐका ना आम्हाला आजही अशी उदाहरणं बघायला भेटतात घरामध्ये 5-10 एकर शेती असते त्यांना पण आमच्या बापाला आम्ही गावामध्ये पाराव बसवून ठेवतो आम्ही आमच्या बापाला अडगळीच्या खोलीत टाकतो आम्ही आमच्या बापाला झोपडी बांधून देतो त्या बापाचं आपल्या मुलीवरती आपल्या मुलावरती किती प्रेम असतं एवढं प्रेम असतं कसं सांगू तुम्हाला
उरामंदी माया त्याच्या. महाराज भारी म्हणलं, अंगावरती काटा आला. माझ्या बापाचं काय प्रेम असतं. हे दुसऱ्याचं उदाहरण सांगण्याजोगा मी नाही, माझं उदाहरण आहे का. गेल्या 15 वर्ष झालं आजही माझा बाप दुसऱ्याच्या रानामध्ये साला नाहीये. मला आळंदीला शिक्षणासाठी टाकलं महाराज. नारदाच्या गादी खोटं बोलणार नाही. आजही माझा बाप दुसऱ्याच्या रानामध्ये साला नाहीये. आजही माझा बाप 1,00,000-1,50,000 रुपये वर्षाचं साल घेतो आणि मला शिकवतो. हे मागल्या 10 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी मला गाडी पाहिजे होती. हे टू व्हीलरवर फिरता येणं, लांब लांब प्रवास चालू झाला, कीर्तनं लांब लांब वाढली. माझ्या बापाला मी म्हणलं, नाना गाडी घ्यावी लागते, रोज लांब लांब फिरावं लागतं, लांबचा प्रवास आहे, रात्रीचा प्रवास आहे. वडिलांनी मागचा पुढचा विचार न करता सांगितलं, कोटेशन काढून ये. मी कोटेशन काढलं. खरं सांगतोय, माझ्या आयुष्यातला सांगतोय. माझ्या आयुष्यातला बाप असा आहे तर तुमच्या आयुष्यातला बाप तुम्ही लागू करा. उदाहरण तुम्हाला लावा. कोटेशन काढलं, मी गाडीचं कोटेशन काढून बापाला दाखवलं आणि सांगितलं डाऊन पेमेंट 2.5 लाख येत आहे. 2.5 लाख डाऊन पेमेंट येत आहे म्हटल्यानंतर मला म्हणले आता करायचं काय. हे वडिलांना म्हणलं आपण गाडी मागं ठेवू, राहू द्या गाडी, दुसऱ्याच्या गाडीनं फिरतो, याची घेतो आज उद्या त्याची घेतो, काही अडचण नाही. हे दुसऱ्या दिवशी माझ्या हातामध्ये 1 लाख रुपये ठेवणारा तो बाप आहे. आणि असा बाप तुमच्या आयुष्यामध्ये आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये आहे. त्या बापाला आयुष्यभर सांभाळा. आणि तो बाप एकदा जर का आयुष्यामधून निघून गेला तर तो महागारी येतो का? अजिबात देत नाही. लाखो रुपये द्या, कोटी रुपये द्या, शेकडो किती पैसे द्या, पण तो बाप महागारी येत नाही. तो बाप काय करतो, आयुष्यभर नशिबाशी झटला तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. आयुष्यभर नशिबाशी झटला तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. नांगराच्या मागे ढेकळ उचली तर राहिला, दारिद्र्याच्या जखमा कष्टाने बरीत राहिला. तळहाताचा पाळणा करोनी संसार वागविला, त्यानं संसार वागविला. ऊन वारा पाऊस कधी नाही हटला तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. आम्हाला सगळे बाप कळतात. ओ महाराज ऐका ना, दशरथ राजा राम राम करून मरावं लागलं. किती बापाबद्दल किती मुलाबद्दल प्रेम असेल. ऐका ना, मथुरेमधून डोक्यावरती टोपलीमध्ये श्रीकृष्ण देवाला घेऊन जाणारा बाप आम्ही विसरून गेलो. शिवाजी महाराज घडावेत म्हणून शहाजी राजे लढाया करत राहिले, तो बाप आम्ही विसरलो. आम्ही बाप विसरूनच गेलो. पण आयुष्यामध्ये बाप हे कॅरेक्टर तेवढंच महत्वाचं आहे आणि तेवढंच तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणून झालंय माझं कीर्तन, झालेली सेवा ज्ञानोपराय तुकोपराय आदी करून सर्व संत महात्मे या सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुम्हाला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन्ही चिरंजीव जगदीश दादा, विकास दादा आणि एक मुलगी शीतलताई या सर्वांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं. आणि त्यांचा राहिलेला सर्व परिवार, नातू असतील, यांच्या सुना असतील, या सर्वांना या ठिकाणी या सर्वांच्या चरणी ही सेवा या ठिकाणी समर्पित करतो. या सेवेसाठी आवर्जून उपस्थिती ज्यांची आहे ते महाराष्ट्रातील एक नामवंत गायक आणि ज्यांचा आवाज मोठा आणि ज्यांची उंची मोठी, स्वररत्न, स्वर भास्कर आणि ज्यांच्या आवाजामध्ये पहाडी आवाज असे असणारे आमचे प्रसाद दादा. एकदा आमच्या दादासाठी जोरदार टाळी वाजवा. आणि मी टाळी का वाजवायला होतो एवढं सांगतो पुढे जातो. आमच्या कलाकारांना तुमच्या टाळीमधून प्रतिसाद आल्यानंतर अजून मन भरून येतो, अजून कला सादर करू वाटते. आणि इथं बसल्यानंतर आमचे प्रसाद दादा जर गायला असतील तर अजून बरं वाटतं. या बाजूला परभणीचे अनिल महाराज
हे सुद्धा आज परभणीवरनं माझ्या कीर्तनासाठी हे आज आवर्जून उपस्थित आहेत. इथं सप्त्याला आहेत आणि तिकडून इकडं ते माझ्या कीर्तनासाठी आले. त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद. पलीकडल्या बाजूला आमचे विठ्ठल महाराज राखुंडे कांदलगावचे युवा कीर्तनकार, या बाजूला अवसरीचे सुनील महाराज जगताप असतील, त्यांचं मला मोलाचं मार्गदर्शन मोलाचं सहकार्य असतं. आमचा बबलू असेल कांदलगावचा, आमचे दादा भोसले असतील, या बाजूला सगळे टाळकरी मंडळी किसना असेल, आणि या मृदुंगावरती जे मला सारथ्य करतात, ज्यांच्यामुळे मी कीर्तन करतो किंवा जे मला वाजवतात असे महाराष्ट्रातील एक नामवंत मृदुंगाचार्य मृदुंग सम्राट आमचे मित्र हरिभक्त परायण जिवलग संग्राम महाराज उमरे यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि तुम्हाला महाराज या सगळ्यांची नावं घेतली, हे निस्ते देव आणि तुम्ही सगळे महादेव म्हणून सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. तुम्ही फक्त एकच काम केलं करा, पुंडलिके केले काय परब्रह्म उभे केले. पुंडलिकानं आई वडिलाची सेवा करून देवाला उभं करता येतं. माझा ऐका ना, देवाची सेवा करून कधी आई वडील मिळत नाही, पण आई वडिलाची सेवा करून देव नक्की मिळतो, हे लक्षात ठेवा. म्हणून आई वडिलाची सेवा करा. झालंय माझं कीर्तन. साऊंड सिस्टीम उत्तम, साऊंड सिस्टीम आमचे मंगेश दादा छान, स्वयंपाकही तुमचा छान आणि सिस्टीमही छान. तुमच्या सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. आणि ज्यांच्यामुळं मी महाराष्ट्रभर फिरतो, मी तसा इंदापूरचाच बरं का, मला बरेच लोक तालुक्यातले समोर दिसत आहेत आणि मी बऱ्याच जणांना बघतो, बरेच जण मी सगळ्याला ओळखतो, तुम्ही मला ओळखत नाही. मी इंदापूर तालुक्यातलाच आहे. हा, तुम्ही गावकरी मला ओळखणारच की. तुम्ही सगळेजण, मी तुमच्या तालुक्यातला जाईन, तुम्ही मला प्रेम देता, तुम्ही मला तुमच्या आपल्याच तालुक्यामध्ये संधी देताय, हे मला बरं वाटतं. बाहेर कीर्तन करायला जेवढी मजा येत नाही, बाहेर कीर्तन करायला जेवढं बरं वाटत नाही, तेवढं तालुक्यात कीर्तन करायला बरं वाटतं, खरं सांगतो तुम्हाला. आणि ज्यांनी मला महाराष्ट्रभर फेमस केलं, ज्यांनी मला महाराष्ट्रभर प्रसिद्धी करून दिली, आमचे राजमुद्रा यूट्यूब चॅनलचे सर्व सहदेव दादा भराडे असतील, तुम्हालाही दादा धन्यवाद. तुमच्यामुळं मी आहे, माझ्यामुळं तुम्ही नाही, तुमच्यामुळं मी आहे, म्हणून तुम्हालाही धन्यवाद. आणि या बाजूला किरकत सर आहेत, ज्यांनी मला कित्येक दिवस झालं, महाराज रोज, आता माझ्या जेवणाचं टाईम सकाळी नसतं संध्याकाळी नसतं, पण जेवणाची आठवण करून देण्यासाठी त्या माणसाचा रोज फोन असतो. म्हणून सर तुम्हालाही धन्यवाद देतो आणि या सेवेला पूर्ण विराम देतो. तुकाराम.